मेळघाटामध्ये बुद्ध पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना केली जाते। दरवर्षीप्रमाणे बुद्ध पौर्णिमेला येणाऱ्या 12 तारखेला ही वन्य प्राण्यांची गणना होणार आहे। मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये मेळघाटचे वन्यजीव प्रेमी, निसर्गप्रेमी या वन्यजीव गणनेसाठी मेळघाटाच्या विविध क्षेत्रामध्ये पोहोचतात। मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या गुगामल, अकोट आणि मेळघाट असे 3 वन्यजीव विभाग आहे। या तीनही वन्यजीव विभागामध्ये सिपना वन्यजीव विभाग, गुगामल वन्यजीव विभाग व अकोट अभयारण्य वन्यजीव विभाग या तिन्ही अभयारण्यामध्ये वाघांची संख्या किती आहे आणि बाकी प्राण्यांची संख्या किती आहे याचा सेन्ससच्या माध्यमातून वन्य प्राण्यांची गणना केली जाते। यासाठी एकूण 131 मचान तयार करण्यात आले असून उद्या सायंकाळी 6 वाजता सर्व वन्यप्रेमी मचांवर पोहोचवला जाईल। कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ मचांवर तिथं नेता येणार नाही। फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू, पाणी पिण्याची बॉटल आणि एक टॉर्च त्यांना दिल्या जातो। आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा 12 तारखेची बुद्ध पौर्णिमेची रात्र असते, सर्व वन्यजीव प्राणी गणना करणारे निसर्गप्रेमी आकडे देतात। म्हणजेच किती वाघ आहे, किती हिरण आहेत, किती याच्यामध्ये भालू आहेत आणि कित्येक वन्यजीव प्राणी आहेत त्याची माहिती घेतली जाते। विशेष म्हणजे अकोट वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये येथे दिव्य भारती, सिपना वन्यजीव विभाग आणि गुगामल वन्यजीव विभागचे सोळंके यांच्या मार्गदर्शनामध्ये ही वन्य प्राण्यांची गणना केली जात आहे। उपवनरक्षक आणि त्यांचे वनसंरक्षक, वनमजूर हे सर्व जंगलामध्ये तैनात झालेले आहेत आणि वन्यजीव प्राण्यांची गणना याचे आकडे दिल्ली, देहरादूनला पाठविण्यात येत आहे। मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत हितेश खिल्लेदार, सिटी न्यूज, मेळघाट।